नमस्कार, तर माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर काय चाललंय? शुभ संध्याकाळ सगळ्यांना. झाला का स्वयंपाक आपला संध्याकाळचा? तर मी पण बनवते स्वयंपाक आणि काय बनवते तर तुम्हाला नक्की दाखवते. आज काही सकाळपासून एक पण व्हिडिओ टाकला नाही, तर म्हटलं चला एक व्हिडिओ टाकावं. आज जरा वेळच भेटला नाही, जरा म्हटलं चला आता संध्याकाळी तरी एक व्हिडिओ टाकावं. त्याला आज बनवायचं आहे मटण. बकऱ्याचं मटण घेऊन आले, धुवून घेतलं 4-5 पाण्याने स्वच्छ असं. आणि आता हळद मीठ टाकायचं त्याच्यामध्ये आणि शिजायला टाकायचं. आणि इकडं मसाला घेतला ताटामध्ये मी. आता भाजून घ्यायचा मसाला. तर थोडी चण्याची डाळ घेतली, कांदे भाजून घेतलेत गॅसवर आणि खोबरं पण गॅसवरच भाजून घेतले. आपण चुलीवर भाजतो तसं, चुलीमध्ये कांदे वगैरे कसे गावाला भाजतो तसंच भाजून घेतलेत मी. आणि गरम मसाला घेतला, धने घेतले, मिरची घेतली आणि मटण मसाला पण आणलेला आहे पुडी. तर आता हे मला सगळं भाजून घ्यायचं आहे आणि मग मिक्सरला वाटून घेते. पहिलं आता हळद मीठ टाकते. आणि इकडे सकाळी आपल्याला भाजी बनवायसाठी इकडे मूग पण भिजायला टाकले होते मस्तपैकी, तर भिजलेत. आता हे बांधून ठेवायचे, मग याला छान असे मोड येतील सकाळपर्यंत. किती हिरवेगार दिसते, छान मस्तपैकी. हे बघा. तर आता याला बांधून ठेवणार मी. आणि इकडं भात बनवून घेतलाय मस्तपैकी. आता भाकरी पण बनवायच्यात आपल्याला. दळून आणलंय बाजरीचं, ज्वारीचं. तर आता हे लसूण अद्रकची पेस्ट बनवायची. कढीपत्ता पण आहे. तर चला आता घेते आवरून. तर या मटकीला असं वरून प्लेटिंग झाकून ठेवते. असे पण मोड येतात आणि बांधून ठेवले तरी पण मोड येतात त्याला. तर असं ठेवलं मी चाळणीमध्ये आणि त्याच्यावरून झाकण ठेवलं असं. दिलं ठेवून. आता याच्यामध्ये हळद मीठ टाकून घेते आणि शिजायला ठेवते गॅसवर. हळद टाकते आता. भात तयार झाला आहे, उतरून ठेवते. आणि मग इकडे भाकरी बनवून घेते, इकडे मटण शिजायला टाकते. कांदा टाकते. कांदे लय महाग झाले, 40 रुपये किलोने आणले ते कांदे. काय करावं. कांद्याशिवाय तर भाजी होत नाही. कांदे तर पाहिजेतच. किती महाग झाले तरी कांदे घ्यावाच लागतात आपल्याला. काय घर वगैरे झाडून झाले, आता स्वच्छ केले. आता भांडे राहिले अजून घासायचे. आता भाकरी बनवून घेते. आता ठेवते मटण शिजायला. आता अगोदर भाकरी बनवून घेते.
तरी मी हे मटण कुकरमध्ये लावते शिजायला. पातेल्यामध्ये काही शिजणार नाही लवकर, कुकरमध्ये टाकते शिजायला. कुकरमध्येच टाकायचं होतं पण लक्षात राहिलं नाही माझ्या. हळद मीठ लावलं त्याला, पातेल्यामध्ये तसंच ठेवलं. गरम पाणी करून थोडंसं टाकायचं त्याच्यामध्ये. असं पाणी आटलं का मग गरम पाणी टाकायचं. आता करून घेते भाकरी. तवा तापलाय, आता भाकरी करून घेते. एक बाजरीची करायची, 2 ज्वारीच्या करते. अशी तवा भरून भाकर करायची. भांडे घासायचे राहिलेत, मसाला वाटायचा. झालं मग आता कामच झालं, आवरलं मग. पाणी लावते आता. लसूण अद्रकची पेस्ट बनवायची अजून. पुन्हा फोडणीला टाकायला मग मसाला वाटला. तवा तापला मस्त पैकी भाजी. गरम पाणी करायचं आहे अजून मटणामध्ये टाकायचं. आता याच्यातलं पाणी आटले, आता गरम पाणी करते. कुकरमध्ये टाकायचं, मग झाकण लावून द्यायचं. भाकर भाजली पलटीवर टाकते. कशी भाकर फुगली बघा मस्त पैकी.
ज्वारीची भाकरी. मला पहिले आवडत नव्हती पण आता आवडते. खाते आता मी पण ज्वारीची भाकरी. सवय लावली आता. चांगली असते खाल्लेली. बघा कशी झाली ज्वारीची भाकर. झाली का नाही पांढरी शुभ्र एकदम झाली. बाजरीची करते एक. पाणी लावते. बाजरीचं चिकट दिलंय. जास्त मळण्यात गेला तर वय मोठी भाकर झाड होईल ना काही. कमीच करते थोडंसं. गरम पाणी आता टाकते कुकरमध्ये. झाकण लावून देते. चार 5 शिट्ट्यामध्ये होऊन जाईल. भावांनो बहिणींनो सपोर्ट करा. सपोर्ट राहू द्या. तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. व्हिडिओ बघत जा नक्की. ही पण भाकर फुगली छान अशी बघा. तर तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. 1.5 वर्ष आले माझं चॅनल सुरू केलेलं पण अजून काही टाईम पूर्ण झालाच नाही. तर लवकरात लवकर आपला टाईम पूर्ण करायचा आहे. तर व्ह्यूज चांगली आली पाहिजे. बघत जा व्हिडिओ. आणि जे नवीन असतील ते सबस्क्राईब करा. काही एक पण टाकलं नाही. काम होतं जरा जास्त वेळ नाही भेटला. थोडा दुपारी आराम केला. चला एक व्हिडिओ टाका संध्याकाळचा. एक दिवस काय होतं की
व्हिडिओ टाकायचे एक एक दिवस, मग 2-2, 3-3 होते मग एका दिवसात. आपल्याला बरं असला, आराम असला जीवाला तर मग काय नाही वाटत टाकते. ही बाजरीची बनवली भाकर. भाकर भाजल्यावर मसाला भाजून घ्यायचा तव्यामध्येच, गरम तवा येतो आणि वाटायचा. लसूण अद्रकची पेस्ट बनवायची. स्लो गॅस गेल्यावर दमाने शिजतं मग व्यवस्थित. स्वयंपाक करूच तर एवढं गरम होतं ना, गरम होतं. तरी थंडीचे दिवस आहेत अजून. आता एक भाकर राहिली एवढी झालं, मग गरम होत होते. ही भाकर बघू कशी होती, फुगते का नाही फुगत. ज्वारीची भाकरीपेक्षा मला बाजरीची भाकरी आवडते जास्त. ज्वारीची पण खाते असं नाही. पण ज्वारीपेक्षा का बाजरी आवडते, बाजरीची भाकरी. आणि बाजरीच्या भाकरीसोबत लाल मिरच्याची चटणी कैरी टाकून मस्तपैकी पाट्यावर वाटलेली, त्याच्यासोबत पातीचा कांदा
मग झाडाखाली जाऊन बसायचं आणि मग जेवण करायचं. लाल मिरची लसूण टाकून चटणी, त्याच्यासोबत कैरी, कांदा पातीचा, हे भारी लागतं. आणि चुलीवरची बाजरीची भाकर कडक भाजलेली मस्त. तुम्ही खाल्ले का कधी? नक्की सांगा कमेंटमध्ये. गावाला गेले तर खात असते मी चुलीवरची भाकर, लाल मिरची चटणी. कैरी कधी सात कैरी असते ना, छान लागते. झाली बाजरीची भाकर पण तयार. गरम 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 बाजरीची भाकर तयार झाली बघा मस्तपैकी. कोणाकोणाला आवडते सांगा बाजरीची भाकरी. आता तवा तापलेला आहे तर आता मी मसाला भाजून घेते. खोबरं जरा बारीक करावं लागेल, चाकूने भाजलं बारीक करायचं. भाजते आता मसाला आणि वाटून घेते थंड झाल्यावर. मस्तपैकी मसाला आता मी तेलामध्ये भाजून घेतलेला आहे. खोबरं वगैरे सगळं भाजून, कांदा कोथिंबीर टाकली वरून. मस्तपैकी छान असा मसाला तयार झालेला आहे. आता वाटून घेते मी, थंड झाला आहे. हे बघा मसाला वाटून घेतलेला आहे आता मी. लसूण अद्रकची पण पेस्ट तयार करून घेतली. आता तेल टाकू आपण पातेल्यामध्ये. गॅस चालू करते. भांडे वगैरे सगळे घासून घेतले ते किचनमध्ये सगळे दिसत नाही तुम्हाला. इकडे तेल टाकते. कुकर थंड झाला आता. तेजपत्त्याची पानं टाकते 2. लसूण अद्रकची पेस्ट टाकून देते. आता लसूण अद्रकची पेस्ट टाकलेली. कढीपत्ता टाकते आता. धुवून घेतलेला होता. मटन मसाला टाकते. थोडासा टाकते.
हळद टाकते आता थोडीशी आणि थोडं लाल तिखट टाकते. तिखट झालं पाहिजे थोडंसं. मसाला मस्त फ्राय झालाय. आता हा मसाला टाकते वाटून घेतलेला. आता छान असं मिक्स करून घेऊ. हा पण मसाला चांगला फ्राय झाला पाहिजे तेलामध्ये. मीठ टाकते आता थोडंसं टाकते. पहिलं मीठ मटनमध्ये आपण टाकलेलं आहे. तर मग या मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत जरा फ्राय करायचं, चांगला परतून घ्यायचा. असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता मटण टाकून घेऊ आपण. शिजलंय छान असं. हे बघा मटण टाकू आपण आता. हलवून घ्यायचं याला. मस्त काळ्या मसाल्यात मटण बनवलंय आज. आता आपल्याला पाहिजे तेवढं पाणी आपण टाकून घेऊ. मिक्सरचं भांडं धुवून पाणी टाकते. मस्तपैकी मटण तयार होत आहे आपलं. आता तर छान अशी उकळी येऊन द्यायची. तोपर्यंत मी आता गॅस वगैरे साईडने पुसून घेते. आपलं जेवण सगळं तयार झालेलं आहे. भाकरी, भात आणि मटणचं कालवण. मटण आणलेलं. तर पूर्ण रेसिपी तुम्हाला तर दाखवलीच आहे मी. तर आपलं कालवण आता तयार झालेलं आहे मस्त झणझणीत काळ्या मसाल्यात. आणि तरी पण खूप छान आलेली आहे. तर चला तुम्हाला दाखवते. आपलं काळ्या मसाल्यात मटणचं कालवण तयार झालेलं आहे. आणि तरी कशी आली बघा, मस्तपैकी अशी छान अशी तरी आलेली आहे. आणि खूप छान झालेलं आहे. तरी वगैरे भरपूर मस्त आलेली. आणि आता बाजरीची भाकरी संग चुरून मस्त ताव मारायचा आहे. आता वरतून कोथिंबीर टाकून घेते थोडीशी. आता कोथिंबीर टाकून घेऊ आपण.
हा 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 हा, काय छान झालंय बापरे. कसं काय वाटतंय मग? एकच नंबर झालं का नाही मटण आज? चला, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि बाजरीच्या भाकरी, ज्वारीच्या भाकरी मटणासोबत कशा छान लागतात तुम्हाला तर माहीतच असणार आहे. तर आज मी पण मस्तपैकी बाजरीची भाकरी आणि मटण मस्त दाबून खाणार. तर तुम्ही पण खा मस्तपैकी. आणि आजचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्हाला कसा वाटला. आणि मटणची रेसिपी कशी वाटली ती पण सांगा कमेंटमध्ये. तर चला, भेटते आता पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.